ओंक्यालाही वाट बघायला लावते हवा. पडदिशी फोन करून कळवायचं. झोपला काय तो? हा बोल बाबा. यार कवापासून वाट बघायला लागले. काय काय कळू की मला काय झालं तिकडं? अरे इकडे खूपच आडावडा चालू होता आणि घोषणाबाजी पण चालू होती. त्या दुर्गेश्वरी मॅडम आहेत ना, कुठल्या तरी बिल्डरला शाळा दाखवायला घेऊन आल्या होत्या. हा मग काय झालं? काही नाही, अक्षरा वहिनी आणि आपले विद्यार्थी आहेत ना, त्यांनी सगळ्यांना पळवून लावलं. जवळजवळ हुसकावूनच लावलंय त्यांना. शाळेत जाऊच दिलं नाहीये. एक नंबर. म्हणजे आता ओके ना सगळं? ते गेलं काय? बिल्डर गेलं? हो हो, कधीच गेला. आणि मला नाही वाटत तो परत कधी शाळेच्या जवळ येईल. जवळपास पण फिरणार नाही. बस हेच ऐकायचं होतं. आता सगळेजण रिलॅक्स आहेत ना? होय. अरे बिल्डर पळून गेला ना, तेव्हा सगळे विद्यार्थी आनंदाने नाचत होते, एकदम खुश होते. हा. आणि मास्तरीनबाई? होय, वहिनी पण खुश होत्या. तुझं फुल पगार सरांना मार्ग दिलायस ना, त्याच्यात त्यांना यश मिळालं. आता बघ तुझ्या मनासारखं होतंय सगळं. आता मला नाही वाटत परत तो बिल्डर कधी शाळा पाडायची भाषा करेल. शाळा सेफ राहिली पाहिजे हो. ऐक नाही ओंक्या, बस बाकी काय नको आपल्याला. तू माझा निरोप तेवढा सांग आता मास्तरीनबाईंनी. त्यांना म्हणाव काय वाटेल ते झालं तरी शाळा नाही बंद होऊ देत म्हणाव. सांग तू, टेन्शन घेऊ नका म्हणून सांग. होय. अगं हालचाल करत राहिली नव तरच ठणठणीत राहीन मी. एका जागी बसून राहिली तर आजारी पडेन मी. आणि हे बघ, आता मला आजारी बिजारी पडायचं नाही आहे. एकदम निरोगी आणि आनंदी राहायचं आहे. मला तुझं लग्न बघायचं आहे. हे बघ, एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या नव का मी सुखानं मरायला मोकळ. असला काय होणार नाही आई. उगा काहीतरी भरल्या घरात अभद्र बोलू नवस. आणि आमच्या लग्नाचं म्हणशील तर लई म्हणजे लई थाटात करायचंय आम्हाला लग्न. ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो तो दिवस आलाय. लवकरच होईल आमचं लग्न. लवकर लग्न व्हावं वाटतंय नव तुला? मग बाकीच्या गोष्टी कशापाई करत बसलीस? बाकीच्या म्हणजे हेच शाळा बिळा. शाळेचं काय? तू शाळेचं काय करतीयस ठाव आहे ना मग तुला? शाळेचं काय करतोय आम्हाला चांगलंच ठाव आहे. बंद करतोय आम्ही ती शाळा काय आमची. अगं पण कशापाई बंद करतीयस? म्हणजे हेच कशापाई तू शाळेचा विषय मध्ये आणतीयस? अगं काय गरज आहे शाळा बंद करायची? हाय का आता तुझ्या समोर पण आता ती कॅशेट परत परत वाजवायची का आम्ही? हाय का आता? कसली कॅशेट? हेच शाळेमुळं आमचा काय फायदा होत नाही, नुकसान होतंय. ते नुकसान इतके दिवस सहन केलं आम्ही, आता काय सहन होणं झालंय म्हणून आम्ही शाळा बंद करतोय. अगं पण मला सांग, तुला या शाळेचा विषय जास्त महत्वाचा आहे त्या लग्नाचा विषय जास्त महत्वाचा आहे? दोन वेगवेगळे विषय आहेत. ते एकत्र कशापाई करतेस तू? हा, तूच दोन्ही गोष्टी एकत्र करतीयस. म्हणजे आता हे बघ, आता एवढ्या दिवसाची तुझी लग्न करायची इच्छा पूर्ण होती ना व, आता लग्न कर की. हा, आणि सुनबाईला घरी परत आण. म्हणजे मोठं मालक बी तुझ्याशी लग्न करायला लगेच तयार होतील बघ. आता तुझा येळ शाळेच्या गोष्टीत कशापाई घालवतीयस? हा, आता समजा येळ जर का तू शाळेच्या गोष्टीत घालवलास तर तुझ्या लग्नाच्या गोष्टीवर किती परिणाम होईल? हे समज तू आत्ता का बोलतेस गा आमच्याशी? म्हणजे मोठ्या मालकांची वकिली करतेस काय? कारण ते आम्हाला म्हणत होते शाळा बंद करू नगस म्हणून, पण आम्ही काही त्यांचं ऐकलं नाही आणि ऐकणार पण नाही. शाळा बंद होणार म्हणजे होणार. भुवे ऐक माझं, तू असं काय बी करू नकस. आता तुझं लक्ष फक्त सुनबाईला घरी आणण्यावर ठेव. हे बघ, जितक्या लवकर ती घरी येईल नव तितक्या लवकर तुझं लग्न होईल. त्या माणसाचं जर का डोकं फिरलं नव तर समजा अवघड होऊन बसेल बघ. जोवर ते म्हणतात नव तोवर लग्न करून घे बाई. तुझी इच्छा होती नव, मग शाळेच्या विषयापायी तू लग्नाचा विषय कशापायी मागे ठेवतीयास? तिला म्हणलं का नाही का हे करू नका, तर नेमकं ती तेच करणार. ताई अगं, 4 माणसात सासरच्या विरोधात उभं राहायची काय गरज होती तिला? आता लोक काय म्हणणार? का सासूबाई शाळा बंद करायची म्हणतात आणि सुनबाई काय शाळा सुरू ठेवायची म्हणून आंदोलन करतात. लोकांनी काय ग इशेच पाहिजे असतोय, आणि त्यो सुनबाईनी दिला. पण तू कशाला गेलतीस तिकडे? काय काम होतं तुझं? म्हणजे मी काय जाऊ शकत नाही वे शाळेत? नाही, जाऊ शकतेस तू, पण आता काय एवढी तुमचे वाद झाले म्हणजे बघ, तू पण काहीतरी बोलली असणार ना. त्याच्याशिवाय काय मास्तरीनबाई एवढं बोलणार नाही. एवढे वाद झाले म्हणजे काय काय बोलल्या मास्तरीनबाई? तू काय बोललीस आधी सांग बरं. हाय का आता?
बायकोची बाजू घ्यायलेत आधिपती. नाही, बाजू घ्यायचा विषय नाही, मला फक्त समजून घ्यायचं आहे की काय झालं काय नेमकं एवढं. अहो आधिपती तुम्हाला सांगितलं की लई राडा झालाय हो शाळेत. अहो धरणं धरलं होतं समद्यांनी. पण हे काय चांगलं लक्षण आहे का मला सांग. म्हणजे अरे शाळा आहे ती, शाळेत असं आंदोलन होतंय, राडे होत्यात, हे काय चांगलं आहे काय? लोक काय विचार करतील? पाठवतील का आपल्या लेकरासनी शाळेत आपल्या? एकतर दरवर्षी जे फुल पगार सर शाळेची विद्यार्थी संख्या वाढावी, पटसंख्या वाढावी म्हणून घरोघरी दारोदारी जाऊन लोकांना पटवून देतात शाळेचं महत्त्व. याच्यात अतिशयोक्ती करत नाही मी. घरोघरी गेलेला आहे तो माणूस. तेव्हा कुठं आता जरा विद्यार्थी संख्या वाढली, ती शाळा दिसते आणि तिथं जाऊन तुम्ही असं करताय, आंदोलनं होत्यात, हे काय बरं दिसत नाही. लोक कशाला पाठवतील आपल्या पोरासनी मग शाळेत? आणि बरं आपण घरच्याच लोकांनी जाऊन आपल्याच शाळेत तिथं दंगा घालायचा, भांडणं करायची, हे काय बरं वाटतंय का? मला सांग, चित्र कसं दिसतंय दिसायला? हे बघा आधिपती, मी शांतवानीच बोलत होते. तिनं भांडण सुरू केलंय. लई तावत तावत बोलत होती माझी. असं झालं. मग तू गेलीस कशाला ते तर सांग की मला. गेलीसच कशाला तू? ती गेली होती म्हणजे आम्ही पाठवलं होतं तिला. हा, तुम्ही कशाला पाठवलं होतं? पण मग काय काम होतं का तुमचं? त्या एका बिल्डर साहेबांना शाळेची प्रॉपर्टी दाखवायची होती म्हणून पाठवलं होतं, पण सुनबाईने काही त्यांना शाळेत येऊ दिलं नाही. मुद्दाम सगळ्या शिक्षकांना आणि पोरांना एकत्र केलं असणार आणि घोषणाबाजी करायला लावली असणार. त्यांना हे समज करायला लय आवडतं. नाही ना, मुद्दाम कशाला घोषणाबाजी करतील कोणी? म्हणजे काहीतरी त्यांचं म्हणणं असणार ना, ते त्यांचं म्हणणं मांडत असणार. अहो आधिपती म्हणणं मांडत नव्हते, भांडत होती ती. आणि ताई तुला सांगू, ते फुलपगार का नाही, ती पोलिसांची धमकी देऊन बोलत होते ग माझी. लई मात चढलाय बघ त्या फुलपगाराला. त्याच्यामुळे आणि त्या मास्तरनीमुळे शिक्षकासनी आणि पोरासनी लई चेव चढला होता बघ. ताई अगं एवढी एवढी पोरं बी घोषणाबाजी करत होती. ताई तू आता गप्प बसू नकस बघ. तुझ्या कामात खोडा घातलाय ना व त्यांनी. आता तू त्या फुलपगाराला सोडू नकस बघ.